सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणामध्ये मोठा दणका बसलेला आहे। 238 कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटपाच्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे 2 अधिकारी, एका चार्टर्ड अकाउंटंटकडून वसुली करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। तत्कालीन संचालक मंडळामधील 35 जणांकडून एकूण 238 कोटी 43 लाख 999 हजाराच्या बेकायदेशीर कर्जाची 12% व्याजासह वसुली करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। तर सोलापूरमधल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमधल्या बेकायदेशीर कर्ज वाटपाचं हे प्रकरण आहे आणि आता हे एक मोठा दणका आपण समजू शकतो। 238 कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटपाच्या प्रकरणामध्ये ही मोठी कारवाई होती आहे। कोणाकडून किती वसुली होणार आहे आपण बघतोय। दिलीप सोपल 30 कोटी 27 लाख रुपये, विजयसिंह मोहिते पाटील 3 कोटी 5 लाख, दीपक साळुंखे पाटील 20 कोटी 72 लाख, सुधाकर परिचारक 11 कोटी 93 लाख, प्रतापसिंह मोहिते पाटील 3 कोटी 14 लाख, राजन पाटील 3 कोटी 34 लाख। आफताब शेख आपल्याला अपडेट्स देतात। आफताब, बरीच मोठी नावं आता समोर येताना दिसतायत आणि एक मोठा दणका। या प्रकरणी 2010 साली बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तक्रार केलेली होती आणि त्यानंतर 2013 पासून या प्रकरणाची चौकशी होते आणि 8 नोव्हेंबर 2024 रोजी या प्रकरणाचा निकाल आला, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जे अनेक मातब्बर नेते, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पासून आमदार दिलीप सोपल ते अनेक नेते 35 नेते जे आहेत ते 35 नेते आणि अधिकारी या प्रकरणामध्ये जबाबदार धरण्यात आले आणि तत्कालीन संचालक मंडळातील 35 जणांकडून एकूण 238 कोटी 43 लाख 999 रुपयांची बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात आता संचालक विभागीय सहनिबंधक असलेले योगीराज सुर्वे यांनी वसुलीचे आदेश जाहीर केलेले आहेत। या सर्व कर्जाची 12% व्याजासह वसुली करण्यासाठीचे आदेश जे आहेत ते या विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी दिलेत आणि त्यामुळे तत्कालीन जे संचालक मंडळाचे दिग्गज नेते आहेत या सर्वांना मोठा दणका मानला जातोय। त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेला ही सगळी वसुली करायची आहे आणि नियमबाह्य पद्धतीने झालेल्या कर्ज वाटप प्रकरणामध्ये वसुली कशा पद्धतीने केली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी आफताब, धन्यवाद या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।